चेंडू लागला आणि पुन्हा तो मैदानामध्ये आला तर तुम्ही धावून किती धावा घेऊ शकता। जर भिंतीच्या त्या बाजूला चेंडू गेला तर एकच धाव मिळेल आणि जी लाईन आहे आपली ज्या विद्युत तारा आहेत त्या तारेला जरी चेंडू लागला ना तरी जर झेल पकडला तर तो गडी बाद दिला जाईल। फक्त जो विद्युत तो खांब आहे त्या खांबाला एखाद्या चेंडूने जर स्पर्श केला आणि आपण झेल पकडला तर तो झेल दिला जाणार नाही। हे नियमावली आहेत त्या आपण जाणून घ्यायचे। भिंतीला चेंडू लागला मैदानामध्ये आला तर तुम्ही धावून किती धावा घेऊ शकता। भिंतीच्या त्या बाजू जर गेला तर एकच धाव मिळेल। तारेला जर चेंडू लागला आणि तो झेल पकडला तर झेलची दिला जाईल। जो विद्युत पोल आहे त्या पोलाला लागून जर झेल घेतला तर तो झेल दिला जाणार नाही। याची सर्व संघाने नोंद घ्यायची। सलामीचे 2 बॅटर आणि एका बाजूला संघनायक साहिल तर एका बाजूला वैभव पाटील। एक नामवंत अष्टपैलू खेळाडू वैभव, पाहूया आपल्या संघासाठी काय करतो। कारण समोर संघ सुद्धा तगडा संघ मानला जातोय आरसीसी पहारे। बऱ्याचशा खेळाडूंचे आरसीसी पहारे या संघामध्ये सुद्धा कमी आहे। गावदेवी कोल्हुली संघामध्ये सुद्धा काही खेळाडूंची कमी आहे कारण त्यांची जाणीव कुठल्या संघाला भासेल ते मात्र पाहणे गरजेचे आहे। वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिला षटक घेऊन येतो अनिकेत। सामना करील साहिल। गेम ऑन। पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला साहिल यांनी आणि ह्या चेंडूवर धावा किती येतील तर एकच। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे। एका धावने अकाउंट ओपन करतो साहिल। अकाउंट ओपन होतोय गावदेवी कोल्हुली संघाचा। धावसंख्या 1। संघाच्या संघनायकावर स्वतः जोडा सांभाळण्यासाठी आलेले साहिल। पुन्हा एकदा अनिकेत सज्ज। 10 ते 15 पावलांचे रनअप। बॅटची कडा घेतली होती परंतु ह्या चेंडूवर धाव मिळाले। एका धावने धावसंख्या झालेले 2। बिनबाद 2। स्पर्धेचा फायनल दिवस तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना आपण पाहतो। एका बाजूला टीम आरसीसी पहारे तर एका बाजूला गावदेवी कोल्हुली। नाणेफेक जिंकले कोल्हुली संघाने आणि धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा। पाहूया ह्या 4 षटकामध्ये किती धावा जमा करेल कोल्हुली संघ। कारण एका बाजूला आहे वैभव पाटील। खराब चेंडू हाताला त्याचा पुरेपूर फायदा उठवला। षटकाराने अकाउंट ओपन केले। अरे ज्या वेळेस असे जर चेंडू जर वैभव पाटील हाताळले तर ते पूर्ण सीमांचे बाहेर पाहायला मिळतील यात शंकाच नाही। कारण मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे वैभव। धावसंख्या झालेले 8। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत अनिकेत सामना करेल वैभव। धावसंख्या 8। आवाज तर आलाय हो पंच सांगतायत वैभव भेटू पहिला आधार मिळतोय टीम आई गावदेवी कोल्हुली संघाला वैभव पाटीलच्या रूपाने। धावसंख्या 1/8। 1/8। एक षटकार मारला तर लगेचच कमबॅक केला अनिकेत त्याने। एक तुम्हाला तो गामारी लगेच दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला वैभव पाटीलला। 1/8। नवीन बॅटर आलाय चेतन। पाहूया चेतन कशा पद्धतीने फलंदाजी करेल। तर आतापर्यंत मी तर म्हणे चांगली गोलंदाजी मोठा मासा गळायला लागलाय वैभव पाटील सारखा। जेलच्या चिरपाने बाद झालाय त्याची जागा भरण्यासाठी आलाय चेतन।
गोलंदाजी मारतो गोलंदाज अनिकेत. जोरदार अपील आणि पंचाची बोट आकडे दुसरा गडी बाद झाला. 8 धावसंख्या. नवीन बॅटर येतो कुमार. असं वाटलं होतं कुमार आणि वैभव सलामीला येईल, परंतु थोडासा थांबला कुमार. 1 डाऊन साठी येईल, परंतु त्यावेळेस सुद्धा आला नाही. परंतु आता 2 गडी बाद झाले, त्याच्यामुळे आलाय कुमार दळवी. धावसंख्या आहे 2 बाद 8. पहिली षटक चालू. मित्रांनो, आपण पाहता श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मानिवली आयोजित ही स्पर्धा 2026. सुंदर आयोजन नियोजन आम्ही मानिवलीकरांनी केलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार. थोडीशी चेंडूची पाहणी करतोय कुमार. कर्णधार आता एका साईडला कर्णधार आहे, नॉन स्ट्राईक वर कुमार. कर्णधाराने काय सल्ला दिला कुमार याला, कारण 2 गडी बाद झाले. एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलेला आहे आणि का त्याने हो अगदी बचावात्मक फटका पाहायला मिळाला, कारण विकेटच्या हॅट्रिकवर होता अनिकेत आणि ती वाचवली असं म्हणायला हरकत नाही. कारण यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खेळून काढलाय कुमार याने. एका धावाने धावसंख्या झालेला 2 बाद 9. 2 बाद 9. निसर्गरम्य असे ठिकाण आणि भरपूर वर्ष या मैदानावर क्रिकेटचे सामने होत आहेत, परंतु यावर्षी थोडासा मैदानाला अडथळा आलाय. परंतु खूप मेहनत घेतली. काही दिवसापूर्वी जरी इथे आला असेल, तुम्ही बघितलं असेल तर पूर्णचे पूर्ण जंगल होतं, परंतु काय ती मेहनत आहे मानिवलीकरांची. आणि सुंदर खेळपट्टी सुद्धा बनवलेली, अगदी पाटा खेळपट्टी आणि त्याचा फायदा उठवत आहेत गोलंदाज फलंदाज. धावसंख्या 2 बाद 9. एका षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी कोलिवली संघाची धावसंख्या डाव्या स्टेजच्या बाहेर पंच आमच्या इशारा करतात. हा चेंडू वाईट अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्या दुहेरी प्रवेश करते. 2 बाद 10. चांगला चेंडू खेळून काढलेले मित्रांनो, क्रिकेटचं सूत्र आहे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलेला आहे कुमार यांनी आणि एका दिवसासाठी धावसंख्या झाली 2 बाद 11. मित्रांनो, जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी असतं आणि जेव्हा जेव्हा कोलिवली संघ खेळतोय त्यावेळेस आमचे क्रिकेट प्रेमी अनंताजी माली यांच्याकडून नेहमी शुभेच्छा येतात आणि या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण ट्रिपल एस वर पाहता. आपल्या मनापासून अभिनंदन अनंताजी मालिक मॅन फ्रॉम कोलिवली. 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या झालेले 12. धावचीत करण्याची संधी आली होती, पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी आहे, परंतु आता कुमार मना करतो नाही. आपण एक वेळा वाचलो ना, दुसऱ्या वेळा नाही वाचू शकत आणि एका धावावर समाधान मानतात. एका धावाने धावसंख्या झाले 13. धावसंख्या 13. दुसरं षटक चालू. 2 बाद 13.
ती धावसंख्या हवी होते तशा पद्धतीने काय पाहायला मिळालं नाही, कारण चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आणि त्यांनी एक षटकार त्याच्या गोलंदाजीवर आला होता वैभव पाटीलच्या बॅटमधून, परंतु त्याच्यानंतर वैभव पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे, थोडासा लगाम घातलेला धावसंख्या झाले 13. धावसंख्या 13. पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतो गोलंदाज करणला रोखायचे आता रन. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता करणार नाही, परंतु त्याच्या हाताला बस करून चेंडू गेला सीमारेषे बाहेर आला. हा चौकार. 4 धावणे धावसंख्येवरती धावसंख्या झालेले 17. रन. चांगली गोलंदाजी करण्याच्या मार्फत सुद्धा एक चौकार सोडला तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपण करण याला पाहतोय. सामना करेल पुनीत पाटील. गोलंदाजी मार्फत गोलंदाज करण. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेले एका धावसाठी एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 3 बाद 18. आमचे स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा. आज सुट्टीचा दिवस आहे, आज 26 जानेवारी आणि त्याचं औचित्य साधून श्रीकृष्ण क्रीडा मंडळ या मंडळाने धावसंख्या झालेली ती म्हणजे 18. 9च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा 9 धावा आलेल्या. 4 षटकाचा सामना, आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहता. टीम एका बाजूला आरसीसी पहारे तर एका बाजूला टीम आई गाव धुळी कोळिवली. कारण आपल्या असोसिएशन मध्ये जेव्हा जेव्हा कोळिवली संघ खेळतो ना, सर्वात जास्ती सपोर्टर कोणाचे असतात ते कोळिवली संघाचे, परंतु आज त्यांची थोडीशी उणीव वाचते असं म्हणायला हरकत नाही. सामना करेल पुनीत पाटील. एका बाजूला पुनीत पाटील तर एका बाजूला कुमार दळवी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मयूर. 2 षटकाची धावसंख्या आहे 3 बाद 18. 9च्या सरासरीने धावा जमा केल्या टीम कोळिवली संघाने आणि या 9च्या सरासरीने धावा जमा करण्याच्या नादामध्ये त्यांनी 3 महत्वाचे मोहरे गमावलेले आहेत. एक साहिल, दुसरा वैभव तर तिसरा चेतन. आता मात्र 2 धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये पाहता. एका बाजूला पुनीत तर एका बाजूला कुमार. भरपूर वर्षाचा अनुभव या दोन्ही बॅटरकडे. पाहूया त्या अनुभवाचा फायदा कशा पद्धतीने उठवेल, हे उठवतील हे दोन्ही फलंदाज पाहणे गरजेचे आहे. हवेत चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, अजून एक गडी बाद. बॅक टू दगाव पुनीत पाटील आउट.
गावचे सपोर्टर आमचे मान्यवर विश्वनाथ दलवी आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी यांना मी विनंती करतो, दादा आपली जागा ही मुख्य व्यासपीठावर आहे, आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानवान व्हा. आमचे आयोजक तुम्हाला विनंती करतायत आणि त्या विनंतीला मान द्या. धावसंख्या झालेले 4/18. नवीन बॅटर आला यज्ञेश याच्यावर पूर्णपणे मदार असेल. चांगला चेंडू खेळून काढलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने पोलिसी बिंबेरी उडाले. क्षेत्ररक्षकाचे दोन्ही पायांची दरार, त्याच्यातून चेंडू फरार. मिळतील धावा 2 आणि धावसंख्या झालेले 4/20. कर्णधार थोडस गाफायला लगे का आज, कारण एक झेल सुद्धा सुटला. एकाच चेंडूवर 2 धावा सुद्धा दिल्या. मला वाटतं त्याची जागाच चेंज झाली आता. मयूर एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या झालेले 21. 4/21. चांगली गोलंदाजी करताना मयूर याला सुद्धा आपण पाहतोय. ज्यावेळी संघ उतरला, ज्यावेळी या मैदानावर आला, तर दोन्ही संघाच्या खानाखुणा माझ्यापर्यंत आल्या, कारण दोन्ही संघामध्ये भरपूर खेळाडूंची कमतरता जाणवते. त्याच्यामुळे नौके खेळाडू सुद्धा घेऊन खेळताना दोन्ही संघाला आपण पाहतो. धावसंख्या 21. मयूर संधी आता आले, पुन्हा एकदा करण याच्याकडून चुकी होते आणि एक धावसंख्या झालेले 22. करणला एक मोका आला होता, परंतु त्या मोक्याचा फायदा उठवता आलेला नाही. अजून एक झेल सुटतोय, तर तुला धाव नव्हतो चेंडू, परंतु या चेंडूवर पाहिजे तेवढं नुकसान झालं, परंतु एक धाव मात्र पूर्ण झालेले आहे. धावसंख्या 22. 4/22. चांगली गोलंदाजी करतो मयूर. पुन्हा एकदा धावचित करण्याची संधी आली, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट हे दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळाले. सुरक्षित घरामध्ये पोहोचलाय कुमार दळवी. एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 23. 4/23. आता करण म्हणतो या जागेवर तू येतो का, परंतु नाही, कारण तुझी जागा ठीक आहे. मयूर एक वेगवान गोलंदाज मानला जातो. मयूर हवे चेंडू फटका बसला, परंतु प्रयत्न चांगले केले होते, परंतु चेंडू नाही थांबू शकला. चेंडू जातो जंगल करीत सीमार से बाहेर आला. हा दर्जेदार चौकार. धावसंख्या 4/27. या फटक्यांची आवश्यकता होती कोलिवली संघाला आणि तो फटका आलेला आहे. बॅटर कुमार कुमाराच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. तर धावसंख्या झाली 27. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 4/27. चौथे षटक महत्वपूर्ण षटक. या षटकाला हन्नामारचे षटक सुद्धा मानलं जातं. स्लॉग ओव्हर आणि ते हातांना सेड आलेले आहे अल्पेश. मान्यवरांचं आगमन झालंय चषकामध्ये. आपले मनपूर्वक अभिनंदन. आपण या मुख्य मंचावर येऊन अगदी सन्मानाने स्थानपन्न व्हा. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये कोलिवली संघ किती धावा जमा करेल. अरे एका बाजूला तट धरून राहिला कुमार दळवी. चला जास्ती वेळ सुद्धा दौडवू. आज फायनल डे, त्याच्यामुळे
वेळेचं भान ठेवा आणि सहकार्य करा. फक्त आपला शेड्यूल सुद्धा उशिरा चालू झालाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. आमचे या क्रीडा मंडळाचे मान्य निनाद पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी सुद्धा आलेली आहे. आमचे मंडळ आभारी. दादा असंच सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडे होती आणि ते तुम्ही पूर्ण केलेले. एखाद्याने धावसंख्या झालेली ती म्हणजे 28. धावसंख्या झाला 28. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवर येतो कुमार. कुमारला आता नक्कीच संदेश दिला असेल. कुमार हातात मार, कारण चेंडू शिल्लक आहे आता 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील त्या टीम ऐगावदेव कोलिवली संघाला. परंतु एका बाजूला कुमार आहे, मोठे फटके येतील आणि मोठे फटके मारण्यामध्ये तो माहिर आहे, परंतु गोलंदाज अल्पेश आहे. स्क्वेअरलेगच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव आणि एका धावाने धावसंख्या झालेली 29. धावा झाले 4 मध्ये 29. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय आरसीसी पहारे आणि टीम गावदेव कोलिवली. वेगात टाकले चेंडू, वेगावर स्वार झाला अल्पेश. फलंदाजाला चेंडू समजला नाही. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. डॉट बॉल. अल्पेश बॉल होगी तेरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. खड़ी बात होतो पाचवा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झालेले ते 29. 5 बाद 29. नवीन बॅटर विकी. विकी याच्याकडे सुद्धा अनुभवाची शिदोरी आहे, कारण त्यांनी सुद्धा भरपूर वर्षे कोलिवली गावासाठी कोलिवली संघासाठी दिलेले आहेत, परंतु तो आता मधल्या फाली नंतर आलेला आहे. अगला वेळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवर धाव मिळेल. एक विकी आपला अकाउंट ओपन करतो. एका धावाने धावसंख्या झाली 30. 5 बाद 30. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. पाहूया या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करेल, कारण समोर फलंदाज आहे कुमार. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका मानला जातोय आणि हा आलाय दर्जेदार चौकार 4.
आपले मनापासून आभार. कोणी संघाचा संघ नाही आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची. धावसंख्या दोन्ही संघाच्या माहितीसाठी धावसंख्या झाले 34 आणि 35 धावांचा टार्गेट आहे टीम आरसीसी पहारे संघापुढे. 24 चेंडू आणि 35 धावा. कशा पद्धतीने 24 चेंडू मध्ये 35 धावा करतायत की त्या रोखण्यात यश येतोय. ही गावदेव कोल्हापूर संघाला पाहणे मात्र उचित ठरेल, कारण एक नामवंत अष्टपैलू खेळाडू मी तर म्हणे पहिले षटक हाताळण्यासाठी येतो की काही वैभव पाहणे गरजेचे. आता 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 35 धावा. सन्माननीय रवी धुमाल यांचं सुद्धा ह्या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. दादा आपल्या मनापासून आभार. सलामीला 2 बॅटर, एका बाजूला रितेश पाटील तर एका बाजूला करण भुईर. गोलंदाजी मारकर गोलंदाज वैभव पाटील. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे टीम आरसीसी पहारे संघाला. स्ट्राईकवर रितेश पाटील, आमचे माऊली नरेश पाटील यांचे सुपुत्र आणि रितेश पाटील यांचे छोटे बंधू हिमांशू पाटील ISPL मध्ये खेळताना आपण त्याला आज पाहतो. आपल्या असोसिएशन मधले हे जे खेळाडू आहेत आणि आपल्या असोसिएशनचं नाव मोठं करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचले असं म्हणायला हरकत नाही. एका बाजूला असेल हिमांशू पाटील तर एका बाजूला व्हाईटचा टायगर प्रथमेश ठाकरे. वैभव पाटील सामना करेल रितेश पाटील. पहिले षटक घेऊन आलं वैभव. पॉवरफुलचे षटक आहे. पुन्हा कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय वैभव. फटका चांगला आहे परंतु जी जागा निवडलेली ती मात्र चुकीची. एकच धाव मिळालेली, एका धावने अकाउंट ओपन होत आहे. टीम आरसीसी पहारे संघाचा अकाउंट ओपन झालेलं आहे. रितेश पाटील याचा धावसंख्या हळूहळू कोल्हापूर संघाचे सपोर्टर सुद्धा वाढत चाललेले आहेत. त्यांचे मनापासून आभार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बिग हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु जी जागा थोडीशी चुकीची. ते त्या ठिकाणी धाव मिळेल फक्त एक. धावसंख्या झालेले तुम्हाला 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आरसीसी पहारे संघाला धावांची आवश्यकता आहे 35. आणि त्यांचा काय इशारा करतात चला पहा. मॅच बॉल आलेले आणि आता स्ट्रायकर आहे करण. डोकरे आता हा बॅटर करण. करण किती जमा करेल रन, कारण गोलंदाजी मारकर गोलंदाजी वैभव आहे. चांगला फटका क्षेत्ररक्षक पुढे आहे. साहिल पुढे सरसावतो. एक धाव मिळतात. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. थोडंसं फंबल झाले, त्याचा फायदा उठवला. 2 धाव पूर्ण, 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या बिनबाद 3. अकाउंट ओपन केलेले करण आहे. डोकरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज असल्यामुळे वारंवार आपण पाहतो क्षेत्ररक्षण मध्ये बदल व्हायलाच हवे, कारण बदल हा निसर्गाचा नेम आहे. वैभव हवे चेंडू फटका फसला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पहिल्या गडी बाद होतो करण. बॅक टू बॉल. धावसंख्या 1 बाद 3.
रितेश, गोलंदाजी मारकर गोलंदाज वैभव. धावसंख्या आहे 1-3. जिंकण्यासाठी आरसीसी पहारे संघाला 24 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. पॉवरचे षटक पॉवरफुल गोलंदाजी असताना आपण पाहतो वैभव पाटीलला. वैभव राईट हँड वर द विकेटचा मारा. धावचित करण्याची संधी आले परंतु नाही, माघारी पाठवलं रितेशाला. हा डॉट बॉल. धावा झाल्या 1-3. वैभव हो, वेगात टाकलेला, वेगावर स्वार झालाय वैभव. लगातार 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. धावसंख्या 3. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव दिलेली नाही आणि 1 गडी बाद केलेले वैभव. आणि पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर 2 धावा झाल्या 3. आपटून टाकला चेंडू, आपटून टाकला, वेगात गेले प्रेक्षक हातामध्ये. डॉट बॉल. लगातार 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत. त्या 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद केलेले वैभवाने. धावसंख्या 1 बाद, फक्त 3. काय गोलंदाजी हाताळली. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या करण याने, परंतु 2 धावा घेतलेल्या करण याला डगाचा रस्ता दाखवला वैभवाने. आणि त्याच्यानंतर लगातार डॉट आणि डॉट. म्हणजे कमबॅक काय असताना ते करून दाखवले वैभव पाटील यांनी. पहिलं खेळाडू कोलेली गावचा सुपुत्रा. दुसरं षटक हाताळण्यासाठी संजय, एक युवा गोलंदाज आहे संजय. आणि आता स्ट्राईकवर आहे रितेश पाटील. वैयक्तिक एका धावावर खेळतो रितेश. तुम्हाला 4 षटकामध्ये धावा जमा करायचे 35, त्याच्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील आरसीसी पहारे या संघाला. आणि जर पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल तर कोल्हारी संघाला या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. संजय युवा गोलंदाजाच्या खांद्यावरही दोरा सोपवलेले, कारण भरपूर खेळाडूंचा कमतरता भासते दोन्ही संघामध्ये. त्याच्यामधून युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली. पाहूया हा युवा खेळाडू संजय कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल. कारण समोर फलंदाज आहे रितेश, एक पिच हिटर मानला जातो रितेश. सिटी क्रिकेटमध्ये भरपूर संघामध्ये आपण त्याला खेळताना पाहतो रितेश पाटील. पाहूया आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी कशा पद्धतीने खेळी करेल रितेश पाटील. संजय राईट हँड वर द विकेटचा मारा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडा वेळ चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळाली, धावा झाला 1 बच्चा. साठी सज्ज झाला असीम. संजय पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय. हा आलाय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 4. हवे चेंडू, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. अजून एक गडी बाद. अशी बॅक टू पॅव्हलियन.
जेबी स्पोर्ट पहारे या संघाकडनं आरसीसी पहारे आणि टीम गावदेवी कोलिवली या दोन्ही संघांना शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. जेबी स्पोर्ट पहारे, जय बजरंग स्पोर्ट पहारे. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज संजय याला पहिल्या चेंडूवर एक, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर गडी बाद केलाय. बाद झाला असीम. नवीन बॅटर आलाय अल्पेश. संजय युवा गोलंदाज, चांगली गोलंदाजी, प्रोत्साहन वाढवतात प्रेक्षक. धाव घेण्याचा प्रयत्न दुधा मनस्थितीमध्ये सापडले होते दोन्ही फलंदाज, परंतु एक धाव पूर्ण होते. एका धावाने बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे होते. धावसंख्या झाले फक्त 5 धावा करण्यासाठी 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 2 गडी बाद झाले. एका बाजूला आसिम तर एका बाजूला करण. एक साईडला तडजोड आलाय रितेश आणि अल्पेश. गोलंदाज संजय हो कोलवटपणे चेंडूचा खोदून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याची थोडीशी बिंबरी उडाली, त्याचा फायदा उठवत आहे. 2 धाव पूर्ण. आता धावा कशा येऊन धावा येणे गरजेचं झालेलं आरसीसी पहारे संघाला. हे 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेली आहे 7. भरपूर प्रेक्षक वर्ग कोलिवली गावाचा सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि खेळाडूंच्या मनाधोरे वाढवण्याचं काम त्यांचं चालू आहे. फटका चांगला आहे, जागा चुकीची. 1 धाव मिळेल. एका धावने धावसंख्या झालेले 8. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी पहारे संघाची धावसंख्या झालेली आहे 2/8. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. आमच्या शिवनेरीचे आजी मालक चेतन पाटील यांचं इथं आगमन झालंय चषकामध्ये. दादा आपले मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला चहाची जर चव घ्यायची असेल तर दुगाड फाटे इथे जा, शिवनेरी चहाचा आनंद घ्या. कैलास माली कोलिवली यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपल्या संघाला ते सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत. आपले सुद्धा मनापासून आभार. तिसरं षटक पुणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. लांबी सुद्धा जास्ती चेंडू जाईल सीमाच्या बाहेर आला. हा बिग षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढलेली आहे. चेंडूवर समाचार घेतलेले पुनीत पाटील याचा अल्पेश या फलंदाजाने. मी नेहमी सांगतो संघाला धोका तेव्हा बिनधास्त धोका आणि जेव्हा जी आवश्यकता होती संघाला त्या पद्धतीने हा फटका आलेला षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. लेग बिफोरच्या अपील परंतु पंचांनी ते फेटाळून लावलेले आहे. परंतु 1 धाव आले लेग बायच्या रूपाने. एखाद्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेले 15.
सामना करेल रितेश. गोलंदाज मार्कर गोलंदाज पुनीत. रंगतदार सामना शेवटच्या चेंडू परत जाईल असं चित्र आता या मैदानामध्ये पाहायला मिळतं. कारण पहिला सामना आहे आजच्या दिवसातील पहिला सामना. हो 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 देखला फटका. काय फटक्यात चेंडू सीमा से बाहेर गेला. दोन्ही संघ जे बॅटर आहेत ते आता तुटून पडला असं म्हणायला हरकत नाही. तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या आहेत पुनीत पाटील यांनी. पुनीत पुन्हा एकदा उंची असते फटका बसलाय. चेंडू हवेच्या क्षेत्रात चेंडूच्या खाली येतोय आणि सुंदर खेळ रितेश पाटील खेळ. गोलंदाज पुनीत 3 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या होत्या. 2 षटकार आले होते. त्याच्यानंतर ढगावट तासराला पाठवलं रितेशाला. त्याची जागा भरण्यासाठी आलेले अनिकेत. धावसंख्या झालेले किती तर माझे गुणलेखक संख्या धावसंख्या झालेले 21. धावा झाल्या 21. 4 षटकामध्ये टीम आरसीसी पहारे संघाला जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक चालू आहे आणि 3 बाद धावसंख्या झालेले 21. पुनीत थोडस मागणं ठरलं त्याच्यानंतर कमबॅक केलाय. बॅटची कडा होते आवाज तर आला होता पण ह्या चेंडूवर धाव मिळेल फक्त ना फक्त 1. धावसंख्या 1 ने वाढलेले. धावसंख्या झालेले 3 बाद 22. 2 षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करण्याचा प्रयत्न चाललाय पुनीत पाटील. हा षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि तो कशा पद्धतीने हाताळेल कशा पद्धतीने खेळून काढेल. हो स्करलेगच्या दिशेने चेंडू अडवलाय. धाव मिळेल फक्त ना फक्त 1. एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 23. षटक संपतो 3रा. तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू धावांची आवश्यकता आहे. 12 म्हणजे तुमचे जर अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावा बनवायचे आहेत. 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे टीम आरसीसी पहारेला. 6 चेंडू 12 धावा. थोडासा विचार विनिमय चालू आहे की आता हे 4थं षटक आहे. हे कुठल्या गोलंदाजाला द्यायचंय. वैभव विकी कुमार यांच्यामध्ये थोडीशी चर्चा झाली की 4थं षटक आलाय संघाचा संघनायक साहिल. 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 2 धावा कराव्याच लागतील टीम आरसीसी पहारे संघाला. रंगतदार सामना. म्हटलं होतं की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत हा सामना चालू आहे. 6 चेंडू 12 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. वैभव काहीतरी कान मंत्र देतो साहिल या गोलंदाजाला. पण एका बाजूला 2 तगडे फलंदाज आहेत. एका बाजूला अल्पेश तर एका बाजूला अनिकेत. मोठे फटके मारण्यामध्ये हे दोन्ही बॅटर माहिर आहेत परंतु त्यांना चकवा देईल का साहिल. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. एकूण धावा झाल्या आहेत किती तर धावा झाल्या आहेत 23. 6-12.
खराब चेंडू हात आला, त्याचा फायदा उठवलाय. चेंडू चाललाय चाललाय चाललाय, परंतु तिथे अडवण्यात यश आलेले. 2 धावा तर मिळतील. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण झाले. 3 धावा पूर्ण. 3 धावाने धावसंख्या 26. 3 ने धावसंख्या पुढे गेले. धावसंख्या झाले 26. आता चेंडू आहे 5 आणि 5 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा. दोन्ही बाजून टाळ्यांचा वर्षा होतो. एका बाजूला कोलिवलीकर तर एका बाजूला पहारीकर. कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता. पहारी संघाला 9. फसवलाय, गंडवला. मी तर म्हणेन अक्षरशः गंडवलाय. तर चेंडू पडला तर चेंडू बाहेर निघतोय. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. एक एक चेंडू महत्वपूर्ण असेल, एक एक धाव महत्वाचे असेल. अनिकेतला जागेवर थांबवलंय. तर ह्या चेंडूवर तर मी म्हणेन साहिल हवेकडे पाहावं लागेल. नक्की चेंडूची पिचिंग होते कुठं. पंच काय पंच निर्णय देतील. जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही काही म्हणू शकत नाही. चला आपण आपली जागा पकडा ना. जो काही डिसिजन आहे तो पंच आमचे आयोजक घेतीलच. ओके. थोडीशी चर्चा चालू आहे आयोजक आणि दोन्ही पंचांमध्ये. कारण तिथे डिक्लेअर झोन सुद्धा आहे. तर नक्की चेंडू गेला कुठून याची पाहणी केली आणि त्याची शहानिशा आता चालू आहे की हा षटकार आहे की एक धाव. चला आपापली जागा पकडा. जो काय निर्णय आहे जो पंच देतील आयोजक देतील. तर कोलिवली संघाने सुद्धा आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेलच. कुठल्या संघावर अन्याय होणार नाही. जो काही निर्णय तो आपल्यापर्यंत पोहोचेलच. आता आयोजकांचा आणि पंचांची थोडीशी बातचीत झालेली. काय निर्णय पाहूया. पंच आपल्या जागेवर जातील आणि जो काही निर्णय तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. एक नामवंत पंच विकी म्हात्रे
यांचं सुद्धा इथे आगमन झालेले आहे. दादा या चषकामध्ये आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. विनंती करतो विकी मात्रे आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. विकी. पंच काय निर्णय आहे? परेश पाटील खोनी यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन परेश. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. आपला शेड्यूल उशिरा चालू झाला. आज फायनल डे. काही कारणास्तव खोनी संघ सुद्धा उशिरा आलाय. तरी मला चिंचवली संघ एका बाजूला सकाळपासून इथे हजर आहे. मी विनंती करतोय टीम चिंचवली संघाचा संघनायक आणि कोणी संघाचा संघनायक आपण दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचे. आता किती झालं? 27 चांगला चेंडू पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळते. स्लो डिलिव्हरी हाताले अल्पशाला फसवलं. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता किती? 8. म्हणजे दोन्ही मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकायचा असेल आरसीसी पहारे संघाला. तर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याची थोडीशी तारांबळ उडाली होती परंतु 2 धावा इथे मिळतील. आता मात्र हे चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे परंतु अल्पेश आहे.
षटकार येईल का? कारण जिथे एक धाव होती तिथे 2 धावा घेतलेल्या आहेत आणि ती एक धाव माग पडेल का पाहणे मात्र उचित ठरेल आता. तर एक चेंडूने जिंकण्यासाठी आरसीसी पारे संघाला धावांची आवश्यकता आहे 6. एक चेंडू 6 धावा. एका बाजूला अल्पेश तर एका बाजूला अनिकेत. आता अनिकेत आणि अल्पेशाला काय कालमंत्र दिला आणि मी बरेच वेळेला म्हणतोय की अशा टायमाला नक्कीच एखादा मोठा फटका येतो. जेव्हा एक चेंडू आणि एका धावाची आवश्यकता असते ना तेव्हा मात्र दुधा मनस्थिती पण सापडले असतो फलंदाज. परंतु आता नुसता एक मोठा फटका मारण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तो चेंडू कशाही पद्धतीने असो, चेंडू कशा पद्धतीने सीमांच्या बाहेर जाईल हे चित्र आता पाहायला मिळते की काय पाहूया. एक चेंडू 6 धावा, 6 धावा, एक चेंडू हो फसला आणि याच बरोबर टीम गावदेवी कोलिली संघ विजय. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच